नमस्कार, मी मुकुंद बोचरे पाटील, ई-बायोटोरियम माजलगाव. आज आपण माजलगाव येथील काकानी हॉस्पिटल येथे आलेलो आहोत आणि या चुंबकीय मॅट्रिक्सचा जो काही सरांना रिझल्ट आलेला आहे, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की या मॅग्नेटिक थेरपीचे जे प्रोडक्ट त्यांनी वापरले तर त्यांना नेमका रिझल्ट काय आला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. मी मॅग्नेटिक थेरपीचे बेड वापरतो तुम्ही दिल्याप्रमाणे, आणि त्याच्या मला मेन लेग क्रॅम्प्स खूप यायचे आणि चालले किंवा काही पाणी कमी पडलं म्हणा किंवा काय असं तर खूप लेग क्रॅम्प यायचे आणि त्याच्यानं मग रात्री खूप त्रास होत होता, झोप येत नव्हती. पण ज्या वेळेसपासून जो बेड आहे त्याच्या वापरल्यानंतर बरंच काही त्याच्यात फायदा झाला. 50%च्या वरही फायदा झाला. ह्याचं कारण मी शोधायचा प्रयत्न केला सगळीकडं की रेस्टलेस लेग सिंड्रोम म्हणून, कारणमध्ये काही सापडलं नाही. आणि त्या गॅबालिन वगैरे अशा गोळ्या न्यूरोलॉजिस्टनं दिल्या होत्या आणि त्याच्यानं काही कमी नव्हतं झालं, पण ह्याच्यानं बरंच काही कमी झालं. आणि जर वापरलं नाही तर पुन्हा क्रॅम्प चालू होतं. तर अशा पद्धतीने त्यांना जो काही प्रॉब्लेम होता डॉक्टर साहेबांना की 50% त्यांना रिझल्ट आलेला आहे. अजून काही तुम्हाला फ्रेशनेस म्हणा किंवा अगोदर तुम्ही जे झोपायच्यात किंवा आता तुम्हाला नेमकं कसं वाटतंय मॅट्रेसवर झोपल्यावर? झोप येते व्यवस्थित, आणि ते क्रॅम्प्स जे आहेत तर ते क्रॅम्प्स असं म्हणजे त्याचं जे पेन आहे क्रॅम्पचा पेन नाही होत. क्रॅम्प्स तर ते येतात पण त्याचा पेन बराच कमी. म्हणजे त्यांचा पेन पूर्ण म्हणजे बराच कमी झाला असं सांगतात आणि झोप पण छान येते असं सांगतात. शेवटचा प्रश्न की ही जी काही चुंबकीय उपचार पद्धती आहे ही प्रत्येकाने वापरायला पाहिजे का? याच्यात काही साईड इफेक्ट नाही, नॉन इन्व्हेजिव असल्यासारखं आहे आणि घरच्या घरी वापरायचे, कुठं हॉस्पिटलमध्ये जायचं नाही किंवा काही नाही. आणि हे वापरायला पाहिजे. बऱ्याच काही आजार आहेत, असे आजार आहेत त्याला काही क्रॉनिक आजार आहेत. बऱ्याच लोकांना डायबिटीसमध्ये किंवा इन्सुलिन कमी होणे किंवा असे जे लेग क्रॅम्प्स आहेत, हेडेक आहे, मायग्रेन आहे, अशासाठी त्याचा फायदा होतो आणि त्याच्यामुळं लोकांनी ह्याचा वापर करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं एक प्रिकॉशन म्हणून हे वापरायला काहीच अडचण नाही असं डॉक्टर सर आपल्याला सांगतात. धन्यवाद डॉक्टर साहेब की आपण एक चांगली तुमची मुलाखत दिली.